नाही खरं तर की कुठून कुठल्या प्लॅटफॉर्मवर जायचं. बघू शकता इथला व्ह्यू किती सुंदर आहे नाही. ते युरोप सारखं केलंय ना यांनी. सेफ्टी पण खूप जास्त लक्ष दिलेलं आहे सेफ्टीकडे सुद्धा. डायरेक्ट व्हॉट्सअपवर पण तिकीट येतात. हो. स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आलो आहोत भारतामध्ये आणि भारतातले सगळे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं आहे की आम्ही आज जाणार आहोत मेट्रो स्टेशनला, म्हणजे मेट्रोमध्ये बसणार आहोत आज पुण्यातल्या मेट्रोमध्ये. जसं की मी तुम्हाला म्हटलं स्वीडनच्या सगळ्या मेट्रोज आणि युरोपमधल्या सगळ्या मेट्रोज मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्याच आहेत. पण पुण्यातली मेट्रो ही आम्ही पहिल्यांदाच बसतोय, तर आमच्यासाठी पण हा नवीन एक्सपिरियन्स असणार आहे. तर चला आपण बघूया आता. आणि आता ते आपल्याला तिकीट्स काढायचे आहेत आणि हे आहे आता आम्ही चाललो आहोत, हे मेट्रो स्टेशन आहे. तर चला आता आपण आधी तिकीट काढूया आणि नंतर कुठे जायचं आहे, कसं जाणार आहोत हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करायला. मेट्रोचं तिकीट काढलेलं आहे आणि मेट्रोचं तिकीट जे आहे ना हे आपण दापोडीपर्यंतचं काढलेलं आहे. सो आधी आपल्याला जायचं आहे कुठे, सिव्हिल कोड पुढचा स्टॉप, पुढचा स्टॉपला उतरायचं आहे आणि तिथून मग आपल्याला परत मेट्रो चेंज करायची आहे. तर कसं चेंज करायचं त्यांनी सांगितले आपल्याला, तर जाऊया आपण बघूया आता. प्लॅटफॉर्म नंबर 1 कुठे? कसं वाटतंय? पण भारी वाटतंय ना? मस्त म्हणजे एकदम अगदी युरोप सारखं केलंय ना यांनी. तिकीट स्कॅन आणि सगळ्या सिस्टीम एकदम परफेक्ट केलेले आहेत. छान झालंय. तर आता आपण आलेलो आहोत प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आणि प्लॅटफॉर्म 1 वरून आपली मेट्रो आहे. सो मेट्रो येईलच आता थोड्या वेळामध्ये. आणि प्लॅटफॉर्म पण किती स्वच्छ आणि खूप सुंदर आहे, केलेला मस्त आहे. आणि विशेष म्हणजे ना आपल्या लेडीजसाठी, फक्त महिलांसाठी सुद्धा इथे असे हे दिलेले आहेत, सेक्शन करून दिलेले आहेत जिथे फक्त महिलांनी थांबायचं आहे. ते सेफ्टीसाठी पण खूप छान आहे आणि मस्त आहे. म्हणजे नाही का, एकदम मला तर स्वीडनचीच आठवण आली ते हे मेट्रो स्टेशन बघून. आणि खूपच छान केलं आहे मेट्रो स्टेशन. तर बघण्यासारखं आहे अगदी. आणि आमचाही पहिलाच एक्सपिरियन्स आहे. सो मेट्रोमध्ये बसल्यावर अजून छान वाटेल, अजून छान हो ना. तिकडची आली, तिकडची येऊ मेट्रो आली.
आपण सेकंड स्टेशनवर उतरलेलो आहोत, सिव्हिल कोर्टच्या स्टेशनवर. आणि आता इथून आपल्याला अंडरग्राऊंड जायचं आहे. सो तुम्ही बघू शकता इथला व्ह्यू किती सुंदर आहे, नाही मस्त आहे. आपल्याला अजून चालायचं आहे, खाली जायचं आहे अजून. चला. आणि स्वच्छता किती आहे, नाही? स्वच्छता सुद्धा आहे आणि खूप जास्त आहे स्वच्छता. बघण्यासारखं एकदम भारी आहे. आणि ऑलमोस्ट 3 ते 4 मजली आपण खाली आलो. खाली आलेलो आहोत, हो ना, अंडरग्राऊंड. मस्तच. आणि 3 नंबर इथे दिली. कुठला? ते पूर्ण 3 नंबर आहे. सो आता आपण अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनवर आलेलो आहोत. हे कुठले सिव्हिल कोर्टचं इथलं मेट्रो स्टेशन आहे. आणि यांनी इतकी सेफ्टीची काळजी घेतली ना, तुम्ही बघू शकता एकदम पूर्ण पॅक केलेलं आहे. आणि जेव्हा मेट्रो येईल ना, मग तेव्हा हे सगळे डोअर्स ओपन होतील आणि मग तिथून आपण आतमध्ये जाणार. सो सेफ्टी पण खूप जास्त लक्ष दिलेलं आहे सेफ्टीकडे सुद्धा. तर भारी एक्सपिरियन्स मस्त आहे खरं तर. लहान मुलं वगैरे कारण का खेळतात ना हो, इथे, लहान मुलं तर खेळतात त्यांच्यासाठी एकदम सेफ्टी. नाही, खरंच सुंदर आहे, मस्त केलेलं आहे. मला तर खूप जास्त आवडलं मेट्रो स्टेशन. प्लस मेट्रो पण खूप छान आहेत आतून, नाही का? इथे तुम्ही बघू शकता, इथे मेट्रो आलेली आहे आणि त्यामुळे मग इथले डोअर्स असे ओपन केलेले आहेत. एकदम बेस्ट. तर आता इकडे विक्रांत, आता आपण आलेलो आहोत कुठे? दापोडीला. दापोडी मेट्रो स्टेशनला आलेलो आहोत. आणि आता इथून आपल्याला परत जायचं आहे रिटर्न. तर आता इथे विक्रांत आहे ना, काय म्हणतात, सेल्फ तिकीट काढत आहे, सेल्फ ऑपरेटेड तिकीट. तर इथे मशीन दिलेला आहे. तर चला. दोन तिकीट चालेल, हो ना. तर आता आपण परत रिटर्न जाणार आहोत. आणि आता आपण आहोत दापोडी मेट्रो स्टेशनच्या इथे. सो आहे ना, पहिल्यांदा तर आहे ना, कळत नाही खरं तर की कुठून कुठल्या प्लॅटफॉर्मवर जायचं, कुठे कुठली ट्रेन आलेली आहे हे कळत नाही. पण इकडे भरपूर असे म्हणजे नाही का, हेल्प करतात सगळे, किंवा इथे असतात सुद्धा असिस्टंट. हेल्पिंग काउंटर सुद्धा आहेत. सो ते पण आपल्याला छान हेल्प करतात. तर चला, आता आपल्याला रिटर्न जायचं आहे. तर आता प्लॅटफॉर्म नंबर कुठला आहे आपला? 1. प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे आणि तो वरच्या साईडला आहे.
आणि चला. तिकीट खरंच खूप पद्धत खूप छान आहे. आपल्याला डायरेक्ट व्हॉट्सअपवर पण तिकीट येतात. हो का? असे पण काढू शकतो डायरेक्ट हां. किंवा व्हॉट्सअपवर पण QR कोड येतो. बर, छान आहे. छान आहे. सिस्टीम खरंच खूप छान केलेली आहे. सो आता आपण परत रिटर्न आलेलो आहोत PMCच्या इथे आणि मेट्रोचा जो सफर होता खरं तर खूप छान होता. एक्सपिरियन्स खूप सुंदर होता. सो येस, असा होता आजचा व्हिडिओ आणि पुण्याची मेट्रो तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.